Good morning, all of you. Today we are going to learn 3.3 elaborating decisions and laying disciplinary standards in overall working and other part of this unit. In our last lecture, we have seen about types of training, in that induction training, skill enhancement training, and motivational training. And in this lecture, we will see next part of this unit. Okay. Now let's see. मग आता बघा, जे आपलं कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं मोटिवेशनल ट्रेनिंग, त्याच्या ऑब्जेक्टिव्स काय काय असतात, तर त्यातलेच पुढं आपण थोड्या राहिलेले आहेत ते कंटिन्यू करूयात. त्यातला नेक्स्टचा ऑब्जेक्टिव्ह आहे बघा, रिमूव्ह पर्सनॅलिटी क्लॅशेस विथ कस्टमर्स, एम्प्लॉईज अँड कलिग्ज. मग मोटिवेशनल ट्रेनिंगमध्ये काय होतं तर बघा, जर काय बिझनेस म्हटलं की मग लोकांमध्ये काय होतात तर इगो प्रॉब्लेम येतो, काही क्लॅशेस येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कस्टमरशी वागणं, ओनरचं असेल किंवा ओनरचं कस्टमरशी वागणं, हे दोन्ही जर गोष्टी चांगल्या असतील तरच बिझनेस हा होत असतो. त्याचबरोबर कलिगसोबत एम्प्लॉईचं वागणं कसं आहे, या सगळ्या गोष्टींवरून काय होतं तर तुम्हाला मोटिवेशनल ट्रेनिंग हे दिलं गेलं जातं. नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, इम्प्रूव्ह वर्क रिलेशनशिप्स. त्याचबरोबर मोटिवेशनल ट्रेनिंगमधून काय होतं तर तुमचे जे काय रिलेशनशिप्स असतील वर्कच्या ठिकाणी, मग ॲज अ एम्प्लॉय बॉस असेल किंवा एम्प्लॉय कलिग असेल, तर ह्या सगळ्या रिलेशनशिप्स ज्या असतात त्या इम्प्रूव्ह करणं हे सुद्धा मोटिवेशनल ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. नेक्स्ट, क्रिएट सक्सेसफुल वर्किंग रिलेशनशिप. चांगल्या पद्धतीचं वर्किंग रिलेशनशिप किंवा यशस्वी पद्धतीनं जर एखादी रिलेशनशिप राबवायची असेल तर ती कशा पद्धतीनं निर्माण करायची, कशा पद्धतीनं तयार करायची, हे सुद्धा यामध्ये शिकवलं जातं. देन बूस्ट टीम स्पिरिट. तुमच्या टीमचं स्पिरिट जे आहे ते कशा पद्धतीनं प्रोत्साहित करायचं, कशा पद्धतीनं वाढवायचं, हे सुद्धा मोटिवेशनल ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. देन इन्क्रीज प्रॉफिट्स. ज्यावेळी तुमचे रिलेशन चांगले असतील तुमच्या म्हणजे एम्प्लॉईजमध्ये आणि कलिग्जमध्ये किंवा एम्प्लॉईज आणि बॉसमध्ये कोऑर्डिनेशन असेल चांगल्या पद्धतीचं, त्याचवेळी काय होईल तर तुमच्या ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट हा वाढलेला असेल. देन इन्क्रीज परफॉर्मन्स. ज्यावेळी ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट वाढला जातो त्यावेळी ॲटोमॅटिकली त्याचा फायदा एम्प्लॉईजला सुद्धा होत असतो. ओके. म्हणजे ज्यावेळी ऑर्गनायझेशनचा फायदा वाढतो एखाद्या डिपार्टमेंटमुळे किंवा एखाद्या एम्प्लॉईमुळे, त्यावेळी त्या एम्प्लॉईचा किंवा त्या टीमचा, त्या डिपार्टमेंटचा परफॉर्मन्ससुद्धा लक्षात घेतला जातो. ओके. आणि अशा पद्धतीनं एखाद्या डिपार्टमेंटचं कौतुक केलं गेलं त्यावेळी त्यांचा परफॉर्मन्स बघून तर इतर डिपार्टमेंट असतील किंवा इतर सेक्शन्स असतील ते सुद्धा तशा पद्धतीनं काम करायला सुरुवात करतात. आणि लास्टचा पॉईंट आहे बघा, गेट मोअर बिझनेस. आणि ज्यावेळी एकदा का तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, एकदा की तुमचं प्रोडक्ट इन्क्रीज व्हायला लागलं की तुमच्यामध्ये दुसरे बिझनेस करण्यासाठी किंवा दुसरे बिझनेस मिळण्यासाठी तो सुद्धा तुम्हाला मदतही होत असते. नेक्स्टचा पॉईंट आहे बघा, 3.3 इलॅबोरेटिंग डिसिजन्स अँड लाईंग डिसिप्लिनरी स्टँडर्ड्स इन ओव्हरऑल वर्किंग. तर बघा, एव्हरी बिझनेस इन्क्लूड्स व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट कॉल्ड ॲज डिसिजन मेकिंग. प्रत्येक बिझनेस जो असतो तो हा कुठल्या मॅनेजमेंटच्या बेसवरती आधारलेला असतो तर डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता. कसं असतं की समजा एखादा बिझनेस तुम्ही सुरू केला आहे पण तुमचा एखादा चुकीचा डिसिजन हा तुमची पूर्ण बाजी पलटवू शकतो. ओके. आणि म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे खूप बिझनेसमध्ये मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. राईट डिसिजन्स मेकिंग लेट द बिझनेस ग्रोज अँड सस्टेन्स इन द मार्केट. आणि ज्यावेळी तुम्ही योग्य पद्धतीचा किंवा बरोबर निर्णय घेताय त्याचवेळी तुमचा बिझनेस हा मार्केटमध्ये ग्रो होत असतो आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये स्टेबल राहतो, म्हणजे स्थिर स्वरूपात राहतो. डिसिजन मेकिंग हेल्प्स इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑर इन फाइंडिंग आउट द न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. डिसिजन मेकिंग इज डन ॲट एव्हरी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर बघा,
डिसिजन मेकिंग हे ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक पातळीवरती किंवा प्रत्येक लेवलवरती होत असतं आणि ज्यावेळी तुम्ही डिसिजन मेकिंग करायला शिकता त्यावेळी ते कशा पद्धतीनं तुम्हाला हेल्प करतं तर वेगवेगळे तुमचे जे काय ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स असतील किंवा नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी असतील तर ते शोधण्यासाठी आणि ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय करतं तर मदत करतं. मॅनेजर्स डज डिसिजन मेकिंग विच इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप्स. मग मॅनेजर्सचे जे डिसिजन मेकिंग असतात त्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व असतात बघा. तर पहिले आहे डिफाईन द प्रॉब्लेम. सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजरनं काय करायचं तर जो काय प्रॉब्लेम असेल तो डिफाईन करायचा म्हणजे शोधायचा. देन सेकंड आयडेंटिफाय लिमिटिंग फॅक्टर्स. त्या प्रॉब्लेमचे सॉल्व करण्याचे जे काही लिमिटिंग फॅक्टर्स असतील किंवा त्या प्रॉब्लेमचे जे काही लिमिटिंग फॅक्टर्स असतील ते ओळखायचे. देन डेव्हलप पोटेन्शियल अल्टरनेटिव्ज. वेगवेगळे त्याला सुयोग्य असे पर्याय विकसित करायचे किंवा तयार करायचे आणि देन ॲनालाइज द अल्टरनेटिव्ज. आणि मग परत ते जे पर्याय निवडलेत त्यांचं काय करायचं तर परीक्षण करायचं जेणेकरून कुठला पर्याय मला कुठल्या ठिकाणी योग्य बसेल या दृष्टीनं. पुढं बघा. देन बघा सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह. त्यानंतर एक चांगला त्यातला योग्य पर्याय निवडायचा. देन इम्प्लिमेंट द डिसिजन. मग तुमच्या डिसिजनचं इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी करायची. अँड द लास्ट वन इज एस्टॅब्लिश अ कंट्रोल अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम. एक चांगल्या पद्धतीची कंट्रोल आणि म्हणजे नियंत्रण करणारे आणि मूल्यमापन करणारी सिस्टीम स्थापन करायची. आलं लक्षात. पुढं बघा. द एक्झाम्पल ऑफ डिसिजन मेकिंग कुड बी लॉन्चिंग ऑफ न्यू प्रोडक्ट. मग आता एक्झाम्पल ऑफ डिसिजन मेकिंग बघा कुड बी लॉन्चिंग ऑफ न्यू प्रोडक्ट. बघा मग डिसिजन मेकिंगचं एखादं जर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं झालं तर ते कुठलं असू शकतं तर लॉन्चिंग ऑफ न्यू प्रोडक्ट. एखाद्या प्रोडक्टचं आपण करत असलेलं लॉन्चिंग किंवा मिनिमायझिंग मटेरियल वेस्टेज व्हाईल प्रोडक्शन. त्याचबरोबर कमीत कमी मटेरियलचं वेस्टेज ज्यावेळी आपण प्रोडक्शन करत असतो त्यावेळी. देन रिक्रुटिंग पीपल. स्टाफ भरून घेणं किंवा एम्प्लॉईजची भरती करणं, रिक्रुटमेंट करणं. देन स्टॉपिंग प्रोडक्शन ऑफ अ पर्टिक्युलर प्रोडक्ट एक्सेट्रा. त्याचबरोबर एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा जर जास्त प्रोडक्शन झाले असेल तर ते त्या वेळेला स्टॉप करणे. ओके. देन गुड अँड सॉलिड डिसिजन मेकिंग अलाउज बिझनेस टू ग्रो व्हेरी फास्ट अँड बिकम स्टेबल इन द मार्केट. बघा ज्यावेळी तुम्ही चांगल्या पद्धतीचा आणि मजबूत असा डिसिजन घेत असताय त्यावेळी बिझनेस तुम्हाला अलाव करतं की म्हणजे तुमची ग्रोथ व्हेरी फास्ट होते. म्हणजे खूप फास्ट ग्रो व्हायला तुम्ही मदत करता. बिझनेस मदत करतो तुम्हाला आणि तुम्ही मार्केटमध्ये स्टेबल होऊन जाता. पुढं बघा. डिसिजन मेकिंग टूल्स. मग डिसिजन घेण्यासाठी किंवा योग्य पद्धतीचे डिसिजन तयार करण्यासाठी कुठले घटक किंवा कुठले टूल्स कुठली साधनं वापरली जातात बघा. कॉम्प्लिकेटेड डिसिजन मेकिंग नीड्स सर्टन टूल्स टू बी यूज टू रिप्रेझेंट द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग. बघा जे गुंतागुंतीचे डिसिजन असतात त्यामध्ये काही टूल्स वापरणं गरजेचं पडतं या डिसिजन मेकिंगच्या प्रक्रियेमध्ये. मग ते टूल्स कुठले कुठले आहेत हे आपण बघूयात. तर पहिला आहे बघा डिसिजन टेबल. सेकंड डिसिजन ट्री अँड द थर्ड वन इज गेम थेअरी. मग हे जे 3 टूल्स तुम्हाला सांगितलेले आहेत हे 3 टूल्स तुम्ही लक्षात ठेवा. नोटबुक वगैरे असेल तर नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की डिसिजन मेकिंगसाठी कुठले 3 टूल वापरले जातात. पहिला आहे डिसिजन टेबल, सेकंड आहे डिसिजन ट्री अँड द थर्ड वन इज गेम थेअरी. द मॅनेजर शूड एन्श्युअर दॅट एव्हरीथिंग ऑकर्स ॲज पर प्लॅन मेड. बघा मॅनेजरनं प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक गोष्टी ज्या काही घडत असतात त्या असं सांगितलं पाहिजेत की या सगळ्या प्लॅनप्रमाणे घडत आहेत. व्हेन वर्क डायव्हर्ट्स फ्रॉम द स्टँडर्ड्स दॅन कंट्रोलिंग इज व्हेरी मच रिक्वायर्ड. ज्यावेळी तुमचं काम हे स्टँडर्ड सोडून दुसऱ्या बाजूनेच घडत असतं त्यावेळी कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं किंवा आवश्यक असतं. देन बघा दिस फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स 3 एलिमेंट्स. हे जे फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आहे डिसिजन मेकिंग तर यामध्ये 3 गोष्टी इन्व्हॉल्व आहेत बघा.
किंवा 3 घटक इन्व्हॉल्व आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यातला पहिला आहे एस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड्स ऑफ परफॉर्मन्स, योग्य पद्धतीचा स्टँडर्ड किंवा योग्य पद्धतीचा परफॉर्मन्स एस्टॅब्लिश करणं. सेकंड आहे मेजरिंग करंट परफॉर्मन्स अँड कम्पेअरिंग इट अगेन्स्ट द एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स, जो काय तुम्ही करंट परफॉर्मन्स देताय तो मेजर करणं आणि जो पूर्वीचा स्टँडर्ड आहे त्याच्याशी त्याची काय करणं तर तुलना करणं. म्हणजे दोन्हीपैकी आपण जो आत्ता नवीन बनवला आहे तो कशा पद्धतीचा आहे, तो कशा पद्धतीनं वर्क करतो हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. देन टेकिंग ॲक्शन टू करेक्ट एनी परफॉर्मन्स दॅट डज नॉट मीट दोज स्टँडर्ड्स. त्याचबरोबर करेक्ट परफॉर्मन्स जो असेल किंवा करेक्ट स्टँडर्ड जो असेल तर त्या संदर्भात काय असेल योग्य ती ॲक्शन घेणं किंवा योग्य ती कृती करणं. पुढे बघा, इट इज नेसेसरी अँड इम्पॉर्टंट फंक्शन बिकॉज इन इट्स absence there is no guarantee that the objectives which have set will be achieved. आणि बघा कधी कधी काय होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे, कारण की याच्यावर जर याचा ॲब्सेन्स असेल तर आपण खात्री देऊ शकत नाही की आपल्या ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आपण अचीव करू शकलो आहोत. ओके, द मॅनेजमेंट मे गो ऑन कमिटिंग मिस्टेक्स विदाऊट नोविंग देम, कंट्रोल फोर्सेस इव्हेंट्स टू कन्फर्म टू प्लॅन्स. मग अशा वेळी काय होतं, जर डिसिजन मेकिंग नसेल तर मॅनेजमेंटसुद्धा बऱ्याच चुका करण्याची शक्यता असते. म्हणजे त्या चुका कदाचित त्यांना माहितीसुद्धा नसतात. मग कंट्रोल फोर्सेस इव्हेंट्स टू कन्फर्म टू प्लॅन्स, मग अशा वेळी काय करावं लागतात तर जे काही फोर्सेस असतात किंवा जे काही इव्हेंट्स असतात त्यांना कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं आणि आपले प्लॅन कन्फर्म करणं गरजेचं असतं. पुढं बघा, फोर्थ वन, डिफरंट डिसिजन मेकिंग मॉडेल्स लाईक क्लासिकल मॉडेल, हर्बर्ट सायमन्स मॉडेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॉडेल. तर बघा यामध्ये मग वेगवेगळे डिसिजन मॉडेल्स आपल्याला सांगितले आहेत. पहिला आहे क्लासिकल मॉडेल, सेकंड आहे हर्बर्ट सायमन्स मॉडेल, देन आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॉडेल. त्यानंतर 5वा पॉईंट बघा, पॅरेटो ॲनालिसिस, 6th वन इज ग्रीड ॲनालिसिस अँड 7th वन इज पेअर्ड कंपॅरिझन. ओके, तर हे एवढे आपल्याला काय दिले आहेत तर मॉडेल्स आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत. पुढं बघा, कंडिशन्स दॅट इन्फ्लुएन्स डिसिजन मेकिंग. मग अशा काही गोष्टी आहेत किंवा असे काही घटक आहेत जे काय करतात तर आपल्या निर्णय क्षमतेवरती परिणाम हे करत असतात. मग पुढं बघा, इट इज इम्पॉर्टंट टू नो व्हॉट कंडिशन्स अफेक्ट डिसिजन मेकिंग. मग हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कुठल्या गोष्टी किंवा कुठले घटक आपल्या डिसिजन मेकिंगवरती फरक पाडतात. तर देअर आर 3 कंडिशन्स विच अफेक्ट्स डिसिजन मेकिंग ॲज फॉलोज. मग इथं आपल्याला त्यांनी 3 घटक किंवा 3 एलिमेंट्स सांगितले जे आपल्या डिसिजन मेकिंगवरती अफेक्ट करतात. तर पहिला आहे बघा सर्टन्टी, सेकंड आहे रिस्क, थर्ड वन इज अनसर्टन्टी. बघा, ऑलमोस्ट ऑल मॅनेजर्स मेक डिसिजन्स अंडर इच कंडिशन लिस्टेड बिलो. बऱ्याचदा काय होतं तर बरेच मॅनेजर्स जे असतात ते डिसिजन कशाच्या आधारावरती घेतात तर वरती ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजेच सर्टन्टी, रिस्क, अनसर्टन्टी या गोष्टींच्या आधारावरतीच बरेच निर्णय घेतले जातात. रिस्क अँड अनसर्टन्टीज आर जनरल टू द मोर कॉम्प्लिकेटेड अँड अनस्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम्स फेस बाय टॉप मॅनेजर्स. आणि कधी कधी काय होतं की रिस्क आणि अनसर्टन्टी ह्या गोष्टी काय असतात तर जे टॉप लेवल मॅनेजमेंट असते त्यांच्यासाठी या सामान्य गोष्टी झालेल्या असतात. ओके, मग ते कितीही गुंतागुंतीची गोष्ट असू देत किंवा कितीही अनस्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम असू देत त्यांच्यासाठी ती काय असते तर एक सामान्य गोष्ट असते. मग आता आपण हे 1 by 1 बघूयात. पहिलं आहे बघा सर्टन्टी म्हणजे निश्चितता. अंडर सर्टन्टी व्हेन डिसिजन्स आर मेड देन वी कॅन अंडरस्टँड दॅट मॅनेजर हॅज परफेक्ट नॉलेज ऑफ ऑल द इन्फॉर्मेशन निडेड टू मेक द डिसिजन्स. ज्यावेळी एखाद्या निश्चिततेखाली किंवा एखादी गोष्ट निश्चित करून मगच त्याच्यावरती निर्णय घेतला जातो त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की मॅनेजरला बऱ्यापैकी योग्य नॉलेज आहे किंवा योग्य ज्ञान आहे त्या गोष्टीचं म्हणजे किंवा त्या प्रॉब्लेमचं. आणि त्याचबरोबर
त्याला सगळी माहिती आहे, त्याला नेमका जो काही प्रॉब्लेम आहे तो समजलेला आहे आणि त्याच्या आधारावरच मग त्यानं तो पुढचा डिसिजन हा घेतलेला आहे. पुढं बघा, धिस कंडिशन इज सपोज्ड टू बी द आयडियल कंडिशन फॉर प्रॉब्लेम सोल्विंग. मग अशा पद्धतीच्या कंडिशन म्हणजे सर्टन्टी ही जी कंडिशन आहे ही काय केली जाते तर एक आदर्श पद्धत समजली जाते. कशासाठी तर प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. देन द चॅलेंज हिअर इज टू अंडरस्टँड द अल्टरनेटिव्ज अँड चूज द बेस्ट सोल्युशन अमंग देम. त्याचबरोबर मग यातलं एखादं चॅलेंज जर बघायचं झालं तर बघा, वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करणं, त्यांना समजून घेणं आणि त्यापैकी एका पर्यायाचा निवड करणं. मग बघा, तो पर्याय असा असला पाहिजे की जेणेकरून तुमचा निर्णय हा योग्यच ठरला पाहिजे. नाहीतर मग काय होतं तर कदाचित ऑर्गनायझेशन ही कोलॅप्स होण्याची शक्यता असते. म्हणजे सगळा जो भार असतो ऑर्गनायझेशनचा तो कशावरती असतो तर डिसिजन मेकिंगवरती. एक चुकीचा निर्णय आणि इकडं ऑर्गनायझेशन कोलॅप्स. ओके, मग त्यामुळं तसं वेगवेगळ्या पर्यायातून एक योग्य पर्याय निवडणं हा काय असतो तर एक प्रकारचं हे मॅनेजरला चॅलेंजच असतं. पुढं, व्हेन प्रॉब्लेम्स ऑकर्ड ऑन द रेग्युलर बेसिस अ मॅनेजर ॲड्रेसेस देम थ्रू स्टँडर्ड्स ऑर प्रिपेर्ड मेथड्स ऑर वेज नोन ॲज प्रोग्राम डिसिजन्स. तर बघा, ज्यावेळी रेग्युलर बेसिसवरती प्रॉब्लेम ऑकर्ड होतात किंवा प्रॉब्लेम दिसून येतात त्यावेळी मॅनेजर अशा वेळेला स्टँडर्ड किंवा प्रिपेर्ड मेथड्सचाच वापर करतो जेणेकरून ते प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं सॉल्व करता येतील. आणि याच प्रॉब्लेमला किंवा या मेथड किंवा या वेजलाच प्रोग्राम डिसिजन असं म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. पुढं बघा, फॉर प्रोग्राम डिसिजन्स सोल्युशन्स आर रेडिली अवेलेबल फ्रॉम पास्ट एक्सपिरियन्स ऑर हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स अँड आर ॲप्रोप्रिएट. मग हे जे प्रोग्राम डिसिजन्स घेतले जातात त्यामध्ये जी हिस्ट्री असते किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या कशापासून तयार होतात किंवा कुठून मिळतात तर जो काय आपल्या भूतकाळातील जो एक्सपिरियन्स असेल किंवा जो काय अनुभव असेल किंवा हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स असेल तर त्यातून आपल्याला योग्य पद्धतीने या गोष्टी मिळत असतात. फॉर एक्झाम्पल ऑफ डिसिजन मेकिंग फॉर रेकॉर्डिंग इन्व्हेंटरी ऑटोमॅटिकली व्हेन स्टॉक फॉल्स बिलो एक्सपेक्टेड लेवल. मग बघा, एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मेकिंग फॉर रेकॉर्डिंग इन्व्हेंटरी ऑटोमॅटिकली म्हणजे एखाद्या शोधाचं जर ॲटोमॅटिकली रेकॉर्ड मिळवायचं असेल आणि ज्यावेळी स्टॉक्स फॉल्स होतो एखाद्या म्हणजे एक्सपेक्टेड लेवलच्या खाली त्यावेळी आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स हे मिळत असतात. इन द मॉडर्न एरा मोस्ट ऑफ द प्रोग्राम डिसिजन्स आर बिईंग हँडल बाय कॉम्प्युटर्स युजिंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम. मग आत्ताचा जर आधुनिक काळाचा जर विचार करायचा झाला तर हे जे प्रोग्राम डिसिजन्स असतात ते बऱ्यापैकी कम्प्युटर्सकडूनच हँडल केले जातात. आणि डिसिजन सपोर्ट सिस्टीम नावाचं एक सॉफ्टवेअर आहे तर त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रोग्राम डिसिजन्स हे हँडल केले जातात. मग आता जर तुमच्याकडं नोटबुक आणि पेन असेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवा की कम्प्युटर्सकडून जे प्रॉब्लेम्स किंवा कम्प्युटरकडून जे प्रोग्राम डिसिजन्स घेतले जातात त्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरलं जातं तर डिसिजन सपोर्ट सिस्टीम. ओके, पुढं बघा, इट इज ऑब्झर्व्ड दॅट स्ट्रक्चर प्रॉब्लेम्स आर नोन अँड दे आर इव्हन स्ट्रेट फॉरवर्ड अँड क्लिअर विथ रिस्पेक्ट टू द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू फाइंड आउट देअर सोल्युशन्स. मग बघा, असंही निरीक्षणात आलेलं आहे की स्ट्रक्चर प्रॉब्लेम्स हे बऱ्यापैकी आपल्या माहितीतलेच असतात आणि त्याचबरोबर ते अगदी स्वच्छपणे किंवा अगदी सरळपणे आपल्यासमोर असतात ज्याच्यातून आपल्याला योग्य ती माहिती आपण मिळवू शकतो आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती सोल्युशन हे योग्य प्रकारचं काढू शकतो. पुढं बघा, ॲन एक्सपिरियन्स मॅनेजर कॅन ऑलवेज अँटिसिपेट दीज प्रॉब्लेम्स अँड मेक अ प्लॅन टू प्रिव्हेंट ऑर सॉल्व देम. मग बऱ्यापैकी जर समजा एखादा मॅनेजर आहे जो वेल एक्सपिरियन्स्ड आहे तर ती व्यक्ती काय करते तर अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्सना कसं हँडल करायचं त्या त्या गोष्टींवरती कशा पद्धतीनं
मलमपट्टी करायची, म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कशा पद्धतीनं मलमपट्टी करून ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं सुधारून घ्यायचे हे त्या व्यक्तीला व्यवस्थित माहीत असतं. ओके. आणि त्याचबरोबर त्यानं त्याच्यासोबतच जे काय त्याचे सोल्युशन्स असतील ते सुद्धा तयार ठेवलेले असतात. आणि त्यामुळं तो ज्यावेळी एखादा प्लॅन तयार करतो त्यावेळी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे सोल्युशनसुद्धा त्याने काय केलेले असतात तर तयार करून ठेवलेले असतात. आणि अशा पद्धतीनं तो त्या प्रॉब्लेम्सना प्रिव्हेंट करू शकतो आणि सॉल्व करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, पे हाईक्स, प्रमोशन्स, व्हॅकेशन्स, रिक्वेस्ट एक्सेट्रा. मग यामध्ये बघा पेमेंटमध्ये वाढ करणं असेल, प्रमोशन देणं असेल, व्हॅकेशन रिक्वेस्ट असतील, तर या सगळ्या गोष्टींचा विचार या पॉईंटमध्ये केला जातो. ओके. म्हणजे सर्टन्टी काय आहे तर समजा एखादी व्यक्ती जर एम्प्लॉईजच्या दृष्टिकोनातून जर प्लॅन तयार करत असेल तर वर्षभरामध्ये एम्प्लॉईज किती सुट्ट्या घेऊ शकतील, कुठल्या एम्प्लॉईजला किती पगार वाढवावा लागेल, किंवा कुणाच्या परफॉर्मन्सवर किती पेमेंट त्याला द्यावं लागेल, किंवा व्हेकेशन सुट्टीच्या त्याच्या रिक्वेस्ट किती असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनं प्लॅन केलेलं असतं. प्रोफेशनल अँड प्रोॲक्टिव्ह मॅनेजर्स कॅन इझिली हँडल दिस थिंग्स बिफोर दे ॲक्च्युली ऑकर. मग जे प्रोफेशनल आणि एक्सपिरियन्स्ड मॅनेजर्स असतात ते काय करतात तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हँडल करू शकतात. म्हणजे ॲक्च्युली ते प्रॉब्लेम्स येण्या अगोदरच त्यांनी ते सॉल्व केलेले असतात आपल्या प्लॅनमध्ये. ओके. सेकंड पॉईंट बघा, रिस्क. अनदर कंडिशन इज रिस्क. दुसरी जर कंडिशन बघायची झाली तर ती म्हणजे रिस्क किंवा जबाबदारी घेणं, धाडसी गोष्ट करणे एखादी. इन धिस टाईप ऑफ एन्व्हायरमेंट द मॅनेजर इज नॉट एबल टू गॅदर द कम्प्लीट इन्फॉर्मेशन. म्हणजे एखादी समजा रिस्क आली तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये मॅनेजर हा एबल नसतो किंवा तेवढा पात्र नसतो की बऱ्यापैकी त्या गोष्टी संदर्भात किंवा त्या प्रॉब्लेम संदर्भात माहिती गोळा करू शकेल. रिस्क कंडिशन इज मोर डिफिकल्ट दॅन अदर कंडिशन्स. हिअर मॅनेजर जनरली अंडरस्टँड्स द प्रॉब्लेम अँड इव्हन इट्स अल्टरनेटिव्ज. तर बघा, रिस्क कंडिशन ही जी असते ती बाकीच्या ज्या दोन कंडिशन्स आहेत, सर्टन्टी आणि अनसर्टन्टी, यापेक्षा कितीतरी पटीनं अवघड असते. इथं काय होतं तर जनरली मॅनेजरनं काय होतं तर इथं प्रॉब्लेमसुद्धा लक्षात येतो आणि त्याचे अल्टरनेटिव्हसुद्धा लक्षात येतात. मॅनेज इज नॉट शुअर ऑर डू नॉट हॅव गॅरंटी अबाउट हाऊ इच सोल्युशन इज गोइंग टू वर्क. म्हणजे काय होतं तर बघा, रिस्क का म्हटलं यामध्ये तर मॅनेजरला प्रॉब्लेम माहीत असतो, त्याचे सोल्युशन्स माहीत असतात किंवा त्याचे अल्टरनेटिव्ज माहीत असतात. म्हणजे अडचण पण माहिती आहे आणि त्याचे पर्याय पण माहिती आहेत. पण हा जर पर्याय मी इथं लागू केला तर तो 100% वर्क होईल का, हा विश्वास मात्र त्या मॅनेजरकडं त्यावेळी नसतो. आणि म्हणूनच ही रिस्क असं म्हटलेलं आहे. किंवा तो अशी खात्री देऊ शकत नाही की हा जर पर्याय मी इथं निवडला तर माझा प्रॉब्लेम सॉल्व होईल. रिस्क इज अ कॉमन डिसिजन मेकिंग कंडिशन फॉर मॅनेजर्स. त्याचबरोबर रिस्क ही काय तर एक कॉमन डिसिजन मेकिंग कंडिशन आहे मॅनेजर्ससाठी. In case when new and unknown problems occur, then non-programmed decisions are tailored to the situation at hand and solution is found. मग बघा, कधी कधी काय होतं की माहिती नसलेले जर समजा अडचणी आल्या किंवा नवीनच काहीतरी प्रॉब्लेम्स तयार झाले तर अशावेळी काय केलं जातं, मग नॉन प्रोग्राम डिसिजन्स हे घेतले जातात. ओके. म्हणजे प्रोग्राम डिसिजन्स म्हणजे काय तर एखाद्या कम्प्युटरच्या सिस्टीमनं किंवा सॉफ्टवेअरनं हँडल केलेले डिसिजन्स. ओके. आणि नॉन प्रोग्राम डिसिजन्स म्हणजे स्वतः त्या व्यक्तीनं हँडल केलेले. मग बघा, मग अशा पद्धतीचे डिसिजन्स हे त्या परिस्थितीच्या हातामध्ये राहतात आणि अशा पद्धतीनं त्यावरती सोल्युशन हे फाउंड केलं जातं. इट इज डिफिकल्ट टू रिझॉल्व द नॉन रूटीन प्रॉब्लेम ॲज इट नीड्स ह्यूज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवणं खूप अवघड होतं, कारण एकतर हे नॉन रूटीन प्रॉब्लेम्स असतात आणि त्याचबरोबर त्याच्या संदर्भातली जी प्रचंड प्रमाणात असलेली माहिती हवी असते ती माहिती यामध्ये मिळत नाही.
नेक्स्ट, कम्प्युटर सपोर्ट हेल्प्स इन इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग बट स्टील डिसिजन इन्व्हॉल्व्स ह्युमन जजमेंट. मग अशावेळी जरी आपण प्रोग्राम डिसिजन्सचा फायदा घ्यायचा ठरवलं किंवा वापर करायचा ठरवला तरीसुद्धा शेवटची जी जजमेंट असते ती माणसाच्या किंवा त्या व्यक्तीच्या हातामध्येच असते. आणि अशावेळी मग काय होतं तर ती व्यक्ती कदाचित गोंधळात जाऊन किंवा गोंधळून वेगवेगळ्या पर्यायांचा किंवा चुकीच्या पर्यायांचा विचार करण्याची शक्यता असते. पुढं बघा, द मोस्ट डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आर ऑफ टाईप नॉन प्रोग्राम्ड डिसिजन्स. एव्हरी मॅनेजर हॅज टू फेस दिस प्रॉब्लेम. मग बघा, मग हा जो डिसिजनची ही जी कंडिशन आहे ती तशी यामध्ये अवघड समजली जाते. त्याचबरोबर प्रत्येक मॅनेजरला अशा प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. From this, we can understand how managers concept whose skills increase as they get more responsibility in their jobs. आणि या सगळ्या गोष्टींना आपल्या लक्षात येतं की मॅनेजरला त्याचे किती स्किल्स वापरावे लागतात, त्याचबरोबर त्याच्यावरती किती मोठ्या प्रमाणात जबाबदारी असते. देर आर सम डिफरंट टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स नोन ॲज क्रायसिस प्रॉब्लेम्स विच आर अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम दॅट मे लीड टू डिझास्टर इफ दे आर नॉट सॉल्व क्विकली अँड प्रॉपरली. त्याचबरोबर अजून एक त्यांनी प्रॉब्लेमचा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे बघा, क्रायसिस प्रॉब्लेम. मग हे जे क्रायसिस प्रॉब्लेम आहेत हे अतिशय म्हणजे अनपेक्षित असे प्रॉब्लेम आहेत किंवा अडचणी आहेत. आणि समजा त्यांना जर वेळच्या वेळीच त्यांच्यावरती सोल्युशन नाही काढलं तर ते डिझास्टर घेऊन येतात, म्हणजे सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करतात जर त्यांना योग्य पद्धतीनं आणि ताबडतोब जर ते प्रॉब्लेम सॉल्व केले नाहीत तर. आणि लास्टची कंडिशन आहे बघा, अनसर्टन्टी. There is one more condition or case when information is very poor that managers cannot understand the probabilities and outcomes of alternatives. This condition is known as uncertainty. आता अनसर्टन्टी म्हणजे काय तर अनिश्चितता. मग या प्रकारच्या कंडिशनमध्ये काय होतं तर ही कंडिशन कधीही येऊ शकते. मग या कंडिशनला मॅनेजरलासुद्धा त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात किंवा त्यातल्या शक्यता समजेपर्यंत किंवा त्यातून अल्टरनेटिव्ज निघेपर्यंत बराच वेळ होतो, गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. आणि अशाच पद्धतीच्या कंडिशनला अनसर्टन्टी असं म्हटलेलं आहे बघा. सेकंड पॉईंट आहे त्यातला, दिस कंडिशन इज द मोस्ट डिफिकल्ट फॉर मॅनेजर. मग मॅनेजरच्या दृष्टीनं ही कंडिशन सगळ्यात अवघड कंडिशन मानली जाते. डिसिजन मेकिंग अंडर कंडिशन्स ऑफ अनसर्टन्टी इज लाईक बिईंग अ पायोनियर एंटरिंग अनएक्सप्लोर्ड टेरिटरी. मग अशा पद्धतीने डिसिजन मेकिंग कंडिशन या प्रकारच्या गोष्टीच्या म्हणजे या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये डिसिजन मेकिंग कंडिशन ही खूप अवघड आणि न समजणारी अशी सांगितली गेलेली आहे बघा. पुढं बघा, इन दिस कंडिशन ऑफ अनसर्टन्टी मॅनेजर्स हॅव टू रिलाय हेवीली ऑन क्रिएटिव्ह फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम. मग अशा पद्धतीच्या कंडिशन्समध्ये मॅनेजर हे जास्तपणे कशावरती आधारित असतात किंवा कुठल्या गोष्टींवर जास्त भर देतात तर क्रिएटिव्हली तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करता येईल. दिस नीड्स युनिक अँड जनरली इनोव्हेटिव्ह अल्टरनेटिव्स टू द एक्झिस्टिंग प्रोसेस. मग अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सना जनरली इनोव्हेटिव्ह अल्टरनेटिव्हचा पर्याय उपलब्ध करावा लागतो. ग्रुप ऑफ द पीपल सिट टुगेदर अँड ट्राय टू सॉल्व दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम. म्हणजे काही ग्रुप मेंबर असतील ते एकत्र बसतात आणि अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सवरती अल्टरनेटिव्ह किंवा सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतात. इन ऑलमोस्ट ऑल केसेस दिस टाईप ऑफ डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्व्स इंट्युशन, सॉफिस्टिकेटेड गेसेस अँड हंचेस. मग अशा पद्धतीच्या डिसिजन मेकिंगमध्ये काय होतं तर मग भविष्यातील काही गोष्टी म्हणजे भविष्य सांगणे किंवा भविष्यामध्ये अशा गोष्टी घडतील ओके म्हणजे प्रेडिक्शन करणे असेल किंवा काही पारंपरिक गोष्टी सांगणे, अंदाज काढणे, तर या गोष्टी यामध्ये होत असतात. दीज प्रॉब्लेम्स आर नोन ॲज अनस्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम्स. मग अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमना अनस्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम म्हटलं जातं कारण की ते कधीही कुठल्याही वेळी येतात. इट इन्व्हॉल्व्स ॲम्बिग्युइटीज अँड इन्फॉर्मेशन डिफिशियन्सीज अँड इज जनरली न्यू ऑर अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स. मग हे असे अचानक आलेले प्रॉब्लेम्स हे नवीन असतात, त्याचबरोबर अनपेक्षित अशा स्थितीवरून तयार झालेले असतात. त्याचबरोबर मग यामध्ये गोंधळ असतो आणि
माहितीची कमतरता असते, त्यामुळे लगेच हे प्रॉब्लेम सॉल्व करणं तसं थोडं कठीण असतं. दिस टाईप ऑफ प्रॉब्लेम्स आर मोस्टली अनएक्सपेक्टेड अँड आर ॲड्रेस इमिजिएटली ॲज दे ऑकर. मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स हे बऱ्याचदा अनपेक्षित असतात, म्हणजे अचानकच आलेले असतात. त्याचबरोबर त्यांना इमिजिएटली सॉल्व करणंसुद्धा जमत नाही. दिस अनस्ट्रक्चर प्रॉब्लेम्स नीड न्यू अँड युनिक सोल्युशन्स. मग अशा अनस्ट्रक्चर प्रॉब्लेम्सना नवीन आणि म्हणजे तसं सोल्युशन आत्तापर्यंत कुठल्याच प्रॉब्लेम्सना तयार करता आलं नाही, अशा पद्धतीच्या सोल्युशन्सची गरज असते. दस अनस्ट्रक्चर वी कॅन टेक एक्झाम्पल्स ऑफ स्टॉक मार्केट. मग आपण स्टॉक मार्केटचं एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, शेअर्स ऑर म्युच्युअल फंड. शेअर्स किंवा म्युच्युअल फंड द डिसिजन ऑफ बाईंग अँड सेलिंग द शेअर्स इज अ डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टन्टी. तर बघा, मग शेअर्स, एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे किंवा नाही हे आपण अनसर्टन्टी, म्हणजे आपण भविष्यातलं काही सांगू शकतो का की कधी कुठला प्रॉब्लेम येईल. ओके, म्हणजे आपण अंदाजावरतीच काय करतो तर म्हणजे काय, जर त्यातून आपल्याला फायदा मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला, ह्या हिशोबानेच आपण काय करतो असतो तर अशा पद्धतीचे शेअर्स हे विकत घेत असतो किंवा शेअर्स विकत असतो. द रिझन बिहाइंड इट इज दॅट नोबडी कॅन एक्झॅक्टली प्रेडिक्ट द कंडिशन ऑफ स्टॉक मार्केट ॲट अ पर्टिक्युलर टाईम. आणि याच्या मागचं खरं कारण काय असेल तर कुणीही स्टॉक मार्केटची म्हणजे त्या वेळेची पर्टिक्युलर माहिती किंवा प्रेडिक्शन त्याबद्दल म्हणजे योग्य पद्धतीचं भाकीत हे स्टॉक मार्केटबद्दल करू शकत नाही. आणि म्हणूनच हे काय राहतं तर स्टॉक मार्केट हे अनसर्टन्टी लेवलवरती राहतं. ओके, तर बघा इथंपर्यंत मी हे लेक्चर थांबवते. यातला जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला कॉल करून किंवा व्हॉट्सॲपवरती तुमच्या डाऊट्स टाकू शकताय. ओके, आय होप हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तरीही काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉल मी. ओके, सी यू अगेन टुमॉरो. थँक्यू.